बघा मम्मी आता आपल्याला वडे बनवून दाखवते. मस्त वास येतोय. गावठी कोंबडीची चवच वेगळी आहे. काय म्हणा. ह्या सह्याद्री पर्वत रांगा बघा. नमस्कार, मी जुईली. जर्नी विथ जुईलीच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी गावी आले होते आणि आता मी माझ्या घराच्या खळ्यामध्ये बसले. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं गाव दाखवणार आहे. जसं मी मागे म्हणाले की आमचं गाव खूप मोठं आहे आणि सगळ्याच गोष्टी एका व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी गोष्टी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे बघा, हे आमच्या घराच्या समोरच तुळशी वृंदावन आहे. मी जेव्हा गावी लहानपणी फर्स्ट टाईम आलेले त्यावेळेपासून हे असंच्या असंच आहे. कलर थोडा काढला असेल वेगळा, पण ह्याला जे बाकी स्ट्रक्चर आहे ना त्याच्यामध्ये मला काहीच फरक दिसत नाही. आणि हे बघा, आमच्या घराच्या एक्झॅक्ट समोरच हे उंबराचं झाड बघा केवढं आहे. केवढं तरी मोठं उंबर आहे. एक्झॅक्ट मधोमध्ये आमच्या घराच्या. असं म्हणतात की उंबरामध्ये दत्तगुरूंचा वास असतो. ह्या उंबराच्या रूपाने आमच्या घरावरती दत्त माऊलींची कृपा आहे असं मी समजते. ते बघा, ऊन आहे आणि झाडांमधून हवा जाते. ते किती छान वाटते बघा. एवढं ऊन आहे बाहेर कडाक्याचं, पण या झाडांमुळे मला ते जाणवत नाही आहे. थंड वाटतं इकडे. ही बघा, छोटीशी कैरी पडली आमच्या दारात. छोटीशी एकदम क्यूट. ही बघा, हल्ली बिटक्या दिसत नाहीत पण आमच्या गावामध्ये अजून पण आहेत. आणि इथे बघा तुम्हाला काय काय दिसतंय. इथे सगळे साये लावले आहेत. साये म्हणजे सागवानाची झाडं आहेत आणि बरीच आहेत अजून. ते एक जांभी पण आहे. घराच्या आतमध्ये थोडंसं बघूया. गेल्या वेळी आपण बघितलंय पण आता परत एकदा बघूया. चला. बघा, हे आमचं घर. मला सांगितलं तशी ही जी पहिली रूम आहे ती आमची आहे. आमच्या घरामध्ये देवासाठी पण एक वेगळी खोली केलेली आहे. त्यानंतर हे बघा, इथे कशा 3 रूम आहेत ना, सेम तसंच हे पण तसंच आहे. आमच्या काकांचं घर आहे, सेम तसंच आहे. इथे फक्त 2 रूम आहेत जसं आमच्या, आणि मागे पण आहे मोठं. आणि असंच सेम तिकडे पण आहे. तिथे तो दरवाजा जरा हार्ड आहे ढकलायला, मला ढकलता येत नाही. तो त्या बाजूने खोलता येईल. ते येतील काका तेव्हा आपण दाखवू. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की हे जे घर आहे ना पूर्ण ते सागवानाने बनलं आहे आणि ते सागवान आमच्या घरातलंच सागवान होतं. अजून एक गोष्ट दाखवायची म्हणजे ह्या खुर्च्या बघा. ह्या सगळ्या लाकडाच्या खुर्च्या आहेत. खूप जुन्या खुर्च्या आहेत ह्या. त्यावेळी भरपूर खर्च करून बनवून घेतलेल्या. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यावर पाठदुखीचा त्रास होत नाही बऱ्याच वर्षापासून आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे हे बघा, हा माचा बघा किती जुना आहे. इथे आमचे सर्व पूर्वज बसले असतील कधी. त्यानंतर आता तुम्हाला मी माझ्या रूममधून येते, आमच्या मम्मी पप्पांच्या. मम्मी पप्पांचं काम आहे त्यामुळे ते आले. ते सरप्राईज आहे. आपण तिथे आता जाणार आहोत गाव फिरताना, पण ते तुम्हाला येत्या काही व्हिडिओजमध्ये कळेल की काय सरप्राईज आहे ते. मम्मीने बघा इथे थोडा रानमेवा जमवून ठेवला आहे. त्याचबरोबर फळं पण आहेत. कलिंगड आहे, त्यानंतर बोंडू आहेत, हे ओले काजू आहेत, गावठी केळी आहेत, त्यानंतर नारळ आहे. आणि हे काय आहे, रिंगा आहेत वाटतं. ह्या रिंगा म्हणजे आत्ताच्या काळाची लक्झरी. केस खूप चांगले धुतले जातात. त्याचप्रमाणे भांडी वगैरे घासायची असेल तर हे नॅचरल सबस्टिट्यूट आहे, एकदम चांगलं. तर आणि इथे बघा मम्मी आज काय करते. मम्मी आज आम्ही आलो आहे तर आज काय बनवणार आहेस आमच्यासाठी जेवण? वडे आणि चिकन.
वडे आणि चिकन. कोंबडी वडे. आमच्याकडचे कोंबडी वडे थोडे वेगळे असतात. बऱ्याच ठिकाणी फक्त तांदळाच्या पिठाचे वडे केले जातात, पण आमच्याकडे थोड्या वेगळ्या पद्धतीने असतात. तर मग मी थोडक्यात सांग काय असतं, म्हणजे कसलं पीठ असतं नक्की हे. याच्यामध्ये उडदाची डाळ टाकली आहे आणि धणे आणि थोडीशी बडीशेप आणि मेथी एवढं टाकून त्याच्यामध्ये पीठ मळलं. अंड्याचे वडे करायचं, थोडं आंबवायचं पण असतं ना. थोडंसं एक 4-5 तास भिजत टाकलं तरी पण होते ते. आता गरमी आहे ना, तर गरमीमध्ये जरा लवकर येतं पीठ. मम्मी आता आपल्याला वडे बनवून दाखवते कसे बनवायचे ते. इथे कुठे आता काय सगळं मिळत नाही गावच्या ठिकाणी, जे आहे त्याच्यामध्ये करायचं. त्याच्यात पण छान झाले. मग कोंबडी वडेमध्ये ज्वारी घालतात की नाही? मग टाकतात ना ज्वारी, म्हणजे कसं आणखी चवसाठी टाकतात, चव येण्यासाठी. कोणी गव्हाचं पीठ पण टाकतं गरम होण्यासाठी, पण हे असे ते छानच झाले. त्याच्यामध्ये मी थोडे पोहे टाकले, पोह्यामुळे कसं नरमपणा येतो चांगला. मेन म्हणजे धणे, मेथी आणि बडीशेप हे 3 असतं मेन याच्यामध्ये. आणि थोडीशी काळी मिरी टाकायची, कोणी कोणी टेस्टसाठी टाकतं. आणि आपलं तांदळाचं पीठ तर काय धुवून वाळवायचे आणि दळायचे. असं पांढरा शुभ्र झालाय. काय काय लोक ना, कोणी लोक हळद टाकतात, पण ते हळदीने काय होतं माहिती आहे, काळपट पडतं. कारण हळद न जळते तेलामध्ये, म्हणून मी हळद नाही टाकत. कोंबडी वड्याचा जर वेगळा व्हिडिओ हवा असेल तुम्हाला तर तो आपण रानामध्ये करूया. हे आता आपण घरात करतोय, आपण चुलीवरती निसर्गामध्ये आपण कोंबडी वडे करूया. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. मम्मी वडे तळते, तोपर्यंत मी कलिंगड कापून खाते. कलिंगड बघा किती लाल आहे. बघा मागे तुम्हाला मी जी काळी मिरी दाखवलेली ना, ही बघा आता लाल झाली आहे. मागे हिरवी होती ना. आणि आता मी कलिंगड खाते इथे. गावी मस्त वाटतं असं फळं वगैरे खायला. हे बघा इथे जरा साफ केलं. आता शिमगा होऊन गेला ना. देव घरी येतात, आमच्या घराच्या आतमध्ये येते पालखी. आणि ते लाकडाचं काय म्हणू आपण, सरपण तिथे तयार केली. ती मोळी आहे लाकडाची, ती होती बरीच वर्ष, ती बाहेर काढून ठेवली येते. तर मी आता ना पाणी भरायला जाते आमच्या गावच्या बोरिंगवर. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये भरते मी. ॲक्च्युली मडका आणि कळशी आहे, पण मला ते आणता येत नाही, म्हणजे मला सवयच नाही आहे. त्यामुळे मी प्लास्टिकच्या बाटल्यांमधून भरून आणते. तर चला. आणि आज हे बघा माझ्या काकाचा मुलगा आहे अमर. कितवीत आहेस तू? 7वीला आहेस. ठीक आहे, चालेल. तो आज आपली थोडीशी शूटिंगसाठी मदत करतोय. इथे योगेश काकाची आई सुद्धा बसली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांना बघितलेलं. हा, तर या बसल्यात. झालं तुमचं जेवण? चला. ही आमची बोरिंग आहे. आधी ही अशी गोल होती, त्याच्यानंतर मग ह्याला असं त्यानं दाखव. काय बरे आहेत ना? हां हां. हे काय नाही, बोरिंगवर आले. काय नाही, चांगलं दिसतंय. ह्या पप्पांच्या आत्या आहेत, ह्या शानू आत्या मला भेटायला आल्यात त्या. असं ह्याच्यामध्ये आम्ही पाणी भरतो. हे पण आहे त्यावर मग. हा, सगळीकडे येतं येतं सगळीकडे येतं. टीव्ही ना. होय होय येतं. त्यांना पण दाखव. हे बघा आमच्या गावाचे सर्व काम करतात. बाटल्या भरून घेऊया आपण पटापट.
हे आमचं एवढं सुंदर गाव आहे. फणसाच्या झाडातून हवा वाहताना किती छान वाटते. बाजूला चेवणीची झाडं आहेत सर्व. ही सर्व साळवी कुटुंबियांचीच घर आहेत. सर्व भावकी आहे आमची. हे बघा मागे आशिष आणि अमर इथे क्रिकेट खेळत आहेत खोळ्यामध्ये. अजून एक गोष्ट दाखवायची आहे. हे बघा रातांब्याचं झाड. हे ना असं लावलेलं नव्हतं. माझ्या आजीने इथे फक्त एकदा अशी बी टाकलेली रातांब्याची आणि धरलेत त्याला बरेच रातांबे. हे बघा हिरवे आहेत. तुम्हाला दिसत आहेत की नाही माहीत नाही. हे बघा एकदम जवळून दाखवते. माझ्या हाताला येईल असा. तुम्ही बघा नीट. हे बघा इथे बांबू लावलेत. आतमध्ये पोपळीची बाग आहे आणि इथे आमच्या अजून एका काकांचं घर आहे, भास्कर काकांचं. त्यांचं मागचं दार आहे आणि हे चिक्कूचं झाड आहे त्यांच्या घराच्या समोरचं. हा आहे ना कढीपत्ता आहे आणि ह्या कढीपत्त्याला मी फर्स्ट टाइम फुलं पाहिलीत. म्हणजे मला माहीत नव्हतं की कढीपत्त्याला फुलं येतात ती. हे बघा मी पहिल्यांदा बघते. मस्त वास येतोय. आणि याच्यामध्ये आमची बोर आहे, त्याला वरतून कव्हर केलं आहे आणि त्याची टाकी बघा इकडे आहे. कैऱ्या मिळाल्या. आता याला मी मस्तपैकी कापून मीठ मसाला लावून खाणार. अरे नंतर असं वरून टाकायचं. मम्मी घे ना तू तो का. ज्या मगाशी मी कैऱ्या काढलेल्या ना त्याला मी मीठ मसाला लावून घेतलाय. मम्मी पण आहे, आम्ही दोघं खातोय. समाधान. आंबट पण नाही आहे जास्त कैरी. परफेक्ट आहे लोणचं बनवायला आणि हे असं मीठ मसाला लावून खायला. वडे तयार झाले आहेत आणि आता मी थोडं टेस्ट करते त्याला. मस्त फुल्ले वगैरे आहेत छान आणि टेस्टला पण मस्त आहे. चिकन आता तयार होईल त्याच्याबरोबर पण खाऊन बघूया. कोंबडी वडे म्हणजे माझ्या मम्मीची स्पेशालिटी आहे आणि तुम्हाला यापुढे सरप्राईज मिळणार आहे. ते सरप्राईज येत्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला कळेलच. आणि त्या सरप्राईजमध्ये आपण नेचरमध्ये जाऊन वेगवेगळ्या रेसिपीजसुद्धा बनवणार आहोत. ते व्हिडिओ जेव्हा जेव्हा येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. जेवण रेडी झालंय. आता आम्ही सगळे मिळून खायला बसलोय. सुकं चिकन आहे हे आणि हे रस्सा आहे, कोशिंबीर आहे त्याच्याबरोबर आणि कोंबडी वडे आहेत. मी आता टेस्ट करून बघते. मस्त. गावठी कोंबडीची चवच वेगळी आहे काय म्हणा. आणि स्पेशली गावचं पाणी पण वेगळं असतं ना त्यामुळे टेस्ट. सह्याद्रीच्या कुशीत. हां सह्याद्रीच्या खुशीतलं गाव. सह्याद्री मधली चव. आता सध्या मी जेवण घेते, आनंद घेते मी. एवढं मस्त जेवण बनवलंय मम्मीने. जेवण झाल्याच्या नंतर मी थोडा वेळ आराम केला
त्यानंतर आम्ही मम्मीसोबत खाली खंडामध्ये जायला निघालो. बघा असं वाटतंय ना जंगलातून जातोय आपण. आता मी तुम्हाला जिथे आणलंय त्याला खंड म्हणतात. इथे सगळीकडे मळ्याच आहेत. समोरचा व्ह्यू पण बघा, सह्याद्री पर्वत रांगा दिसतात इथून. इथून पुढे आमचा वाडा येतो. वाडा म्हणजे गोठा. तो आता कोसळला आहे पण तरीसुद्धा मी नेईन तिकडे. आणि या सर्व मळ्या आहेत. इथे आधी आमचे आजोबा वगैरे सर्व इथे शेती करायचे. इथूनच पुढे गेल्यावरती काळेश्वर मंदिर येतं. सगळे काढून गेले आहेत कोण ना कोण. बघूया अजून आहेत का. मोहोर अजून आहे चांगला. नवीन पण फुट आहे बघा. ओला काजू इकडे या. हा बघा ओला काजू आहे हा. इथून पुढे आपण खांबडात जायला निघालो. खांबडात जाणारा रस्ता नदीला लागूनच आहे आणि दोन्ही बाजूने घनदाट झाडं आहेत. इथे जंगली प्राण्यांचा वावर असतो, त्यामुळे या रस्त्याने जाताना थोडी भीतीच वाटते. माझ्यासारख्यांनी रात्री इथून जाण्याची तर कल्पनाच न केलेली बरी. तरीसुद्धा गावातील बरीच मंडळी रात्री इथेच नदीत मासेमारी करण्याचं धाडस करतात. आता आपण खांबडात आलेलो आहोत. तुम्ही इथे बघू शकता. इथे ऊस वगैरे लावलं आहे आणि तिथून पुढे नदी जाते आणि तिकडेच पुढे आमची काजूची बाग आहे. तिथे आपण नेक्स्ट टाईम येऊ. आता राजापूरला जायचं आहे त्यामुळे थोडा लेट झाला आहे. फास्ट जावं लागणार. नेक्स्ट टाईम जेव्हा माझा भाऊ वगैरे येईल इथे तेव्हा येऊया. आणि हे बघा तुम्ही इथे बघू शकता. ह्या सह्याद्री पर्वत रांगा बघा. इथून मधून वाघोटन नदी जाते. वाघोटन नदीच्या पलीकडे हे जे डोंगर दिसत आहेत समोर ते तिरवडे गावात येतात आणि तिरवडे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतं आणि त्यांचा तालुका येतो वैभववाडी. आणि आपण आहोत राजापूर तालुक्यामध्ये, जिल्हा रत्नागिरी आणि गावाचं नाव मूर. म्हणजे आपण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या बॉर्डरवरती आहोत. हा परिसर जेव्हा तुम्ही पावसाळ्यात येता ना तेव्हा बघण्यासारखा असतो. असं वाटतं अक्षरशः की आपण स्वर्गामध्ये आलेलो आहोत. तुम्हाला मी पावसाळा जेव्हा असेल तेव्हा मी नक्की आणणार आहे इथे. तोपर्यंत तुम्ही आता बघू शकता इथे ऊस वगैरे लावलेला आहे. इथे फवारणी चालू आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे इथे काजू लावलेत सगळे. आणि त्यानंतर तिकडे बघितलं तर तिकडे ऊस लावला आहे. ऊस लावल्यावरती सगळीकडे ऊसच आहे इथे पण. आणि तिकडे खाली नदीच्या जवळ अजून काजू लावले आहेत. काजूच्या तिथे नदीच्या पलीकडे एक नारळाची सुंदर बाग दिसते आपल्याला. आपण फ्युचरमध्ये जाऊया तिकडे कारण खूप चांगला स्पॉट आहे. आता आपण अशी खांबडाची झलक एक आपण थोडीशी घेतली आणि झलक घेऊन आता आपण सरळ काळेश्वर मंदिरात जाऊयात. चला. हे आमच्या गावचं ग्रामदैवत श्री काळेश्वर मंदिर. जो मी मागे गावचा व्हिडिओ अपलोड केलेला त्याच्यामध्ये मंदिर मी हे दाखवलं आहे व्यवस्थित. आता मी चिकन खाल्लं आहे त्यामुळे मी मंदिराच्या आत जात नाही आहे. आपण बाहेरूनच देवाचं दर्शन घेऊयात आणि पुढच्या प्रवासाला निघूयात. हे आमच्या गावातलं हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज. कोणाकोणाच्या इथल्या आठवणी असतील तर कमेंट करून नक्की सांगा.
हा आमच्या गावात जाणारा जुना साकव आहे. आधी जेव्हा वरून रस्ता नव्हता तेव्हा आम्ही इथूनच जायचो. इथून पुढे गेलो की सावडा देवीचं मंदिर येतो. आणि आता बघा उन्हाळा चालू आहे तरीसुद्धा इथे पाणी भरपूर आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या गावातले काही स्पॉट दाखवले. आपण गावी येतच राहणार आहोत, वेगवेगळ्या सीझनमध्ये येत राहणार आहोत आणि प्रत्येक वेळी तुम्हाला खूप चांगले व्ह्यूज दिसतील याची मला खात्री आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.